बोलण्याचा आशा? माते, ज्याने तुझी भक्ती केली तो भक्त आज संकटात आहे. माझा भक्त संकटात आहे? हा. मग नारदा मला सांग, असा कोणता माझा भक्त आहे जो संकटामध्ये आहे? माते, काशी नगरीतला राजकर्ता, हा राजकर्ता तुझा भक्त होता तो आज संकटात आहे. म्हणजे राजकर्ता शिया हा राजकर्ता संकटात आहे? मग मला सांग नारदा, माझ्या भक्तावर संकट आणण्याचं कर्तव्य कोणी केलंय? अगं पाताळ भुवनाचा धनुसम्राट, पाताळ भुवनाचा धनुसम्राट हा, याने तुझ्या भक्तावर संकट आणले. काय बोलतोयस नारदा तू? हे सत्य आहे? होय. मग नारदा मला सांग, या हा जर माझ्या भक्ताची अशी या प्राणी असेल ना, तर ही पार्वती माता एवढी काय शक्तीचं पाहायचंय, अशीच त्या दानवापर्यंत जाईल, त्याचा प्रतिकार करेल आणि भक्तांची मी सुटका करेल, लक्षात ठेव. अगं माते, तू जाऊ नको, तुझी कोणती तरी शक्ती पाठव. शक्ती म्हणजे माझे मानसपुत्र. हा. मग ठीक आहे नारदा, जर का मानसपुत्राला पाठवण्याचं मी कर्तव्य करावं असं वाटत असेल तर कोण तो माझा पुत्र, मानसपुत्र वीरभद्र, त्या वीरभद्राला मी तिथं सांग करते. अगं माते, वीरभद्र वीरभद्राला हात देऊ नको. अगं तो नावाप्रमाणे वीर आहे, पण त्याची शक्ती त्याच्या पुढे काही चालणार नाही. मग नारदा, हा. वीरभद्राला जर नको तर यावेळी तो माझा पुत्र, अरे त्याला सुखकर्ता म्हणतात, त्याला दुःखहर्ता म्हणतात, तो माझा पुत्र गणपती गजानन, त्या गणपतीला मी बोलवण्याचं कर्तव्य. अगं माते, हा. तू गणपतीला पाठवणार, हा. तो तिथे गेला की मोदकच खाईत बसेल, त्याच्यामुळे त्यालाही तू पाठवू नकोस. अगं तुझ्या अंगात पंचतत्व अशी शक्ती आहे, हा. ती तू शक्ती निर्माण कर आणि अशी एक मायावी जन्म कर. म्हणजे पंचतत्व वापरून मी शक्ती निर्माण करायला हवी. मग नारदा ऐक, अरे अग्नी, वायू, पाणी, आकाश आणि श्वास ही पंचतत्व आहे. बघ ही पंचतत्व वापरून यावेळी ही आदिवासी शक्ती काय करते तो पाहायचं आहे. मग पहा नारदा, यावेळी ही आदिवासी शक्ती ही पाच तत्व वापरून कोणती शक्ती निर्माण करते पहा. क्षणभर का होईना माझ्या पोटाची आग शांत झाली. का कशासाठी कोणत्या कारणास्तव काही समजेनासे झाले. हे बाळ, हा, तुला जन्म देण्याचं कर्तव्य मी केलंय. जन्म देणारी माता पिता तुझी मीच आहे, एवढं लक्षात ठेव. हाय, कोण तू? अरे मी कोण? या विश्वाची आदिमा आदिशक्ती पार्वती देवी, तीच मी. आदिशक्ती तू? हा कोण? अरे नारळो? अरे नारद, नारळो? अरे नारद, नारद? हा हा तो तू आहे. हा. हे माते, मग माझी निर्मिती का झाली? तुझी निर्मिती का झाली? मग पण त्याआधी मला सांग, या मातेचा जर अपमान झाला असेल तर तू काय कर? कोण माते?